नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी। डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा विजय असो, डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, अतिवृष्टीचे अनुदान न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अतिवृष्टीचे अनुदान न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पक्षाचा कल्याणरावजी काळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कल्याणरावजी काळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा सर, आज आपण इथं पंचायत समितीमध्ये आलेलं आहे आणि इथले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी आपली काही बोलणी झालेली आहे। आता काय बोलणार सर याचं? आज आम्ही छत्रपती संभाजीनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व काँग्रेसचे पदाधिकारी इथे मॅडमकडे आलो होतो। जे काही आम्ही दौरा केल्यानंतर तालुक्यामधून जे विविध प्रश्न शेतकऱ्यांचे आणि नागरिकांच्या अडचणीचे होते, त्यात खास करून घरकुलची योजना असेल, गाय गोठे असतील, विहिरीचा विषय असेल, मुद्रांक शुल्कचा विषय असेल, त्या सर्व विविध गोष्टींवर मॅडमशी सविस्तर चर्चा झाली। त्यांना कुठे काय काय अडचणी गेल्या आणि व्यवस्थितरित्या दोन्ही आमची त्यांची चर्चेमध्ये मार्ग निघाले किंवा काही गोष्टी अडचणी त्या आता आणखी आम्हाला ताबडतोबीने करून देतील। त्यांनी आमचे विषय समजून घेतले आणि निश्चितपणे त्यांनी आश्वासित केलं की इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्यापैकी काम करू। त्यांनी एक विशेष करून सांगितलं की सरकारकडून पैसे येऊ नाही लागले, ही थोडी एक त्यांची अडचणीची बाजू आहे, ती सुद्धा त्यांनी नमूद केली आणि ज्या चाललेल्या गोष्टी आहे यात त्यांनी मार्ग काढायचे आम्हाला आश्वासित केले। वर्क ऑर्डर मैडम ने कैंसिल करा दी बॉडी कैमरा उनके बाद उसमें कैंसिल का लेटर दी हमने कैंसिल हो गया तो 2 साल तो अच्छी नाही म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला जो मतदारसंघाचा नेतृत्व करतो त्यांना लाज वाटली पाहिजे, मी असं म्हणाले पाहिजे। पण दुर्दैव आहे, शेतकऱ्यांना मारायला निघले, कॉन्ट्रॅक्टर त्यांना टक्केवारी देतात म्हणून त्यांना पैसे द्यायला काही हरकत नाही आणि शेतकऱ्याला बिचारा शेतकरी टक्केवारी देत नाही म्हणून त्यांना शेतकऱ्याला मोबत द्यायचं नाही, त्यांना मग घरातून पैसे द्यायचे का? इतकी वाईट कंडिशन आहे। म्हणजे शेतकऱ्याचे पूर्ण त्यांना फुकट जमीन घ्यायचे, रोड करायचे आणि पैसे कमावायचे, कॉन्ट्रॅक्टकडून 20% घ्यायचे आणि मोकळं व्हायचं। म्हणजे प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याच्या म्हणजे आपल्याला आता इथं सगळे प्रमुख कार्यकर्ते आपण थोडेसे शॉर्ट नोटीसवर आपण हे निवेदन द्यायचं ठरलं, त्याच्यामुळे सगळे येऊ शकले नाही। पण शेतकऱ्याला फक्त टायमावर काय करायचं तेवढं पाहते आणि आपली पोळी भाजून घेऊन आले। एक रोज इतका वाईट येईल आपल्या सगळ्यांसाठी की म्हणजे रजाकारापेक्षा बेकार कंडिशन आज रोजी चालू आहे। ही प्रत्येक समाजाला, शेतकरी हा कुठला जाती धर्माचा नसतो, सगळ्यात अडचणीत आहे। सगळ्याला अधिकारी असू, कर्मचारी असू का शहरातला राहणारा जो गोरगरीब आहे तो सुद्धा जगणं त्याचं मुश्किल चालू आहे। मध्ये शहरात यायचं, कुठतरी तोडफोड करायची, नोटीस द्यायची नाही, काही करायचं नाही, डायरेक्ट जेसीबी लावायचं, पोलीस बंदोबस्त करायचं, तोडजोडी करायचं, म्हणजे दादागिरी नाही तर काय, म्हणजे अत्यंत वाईट कंडिशन। तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं बीडीओ मॅडम यांना एक शेतकऱ्यांचं आणि जे गरजू लाभार्थी आहेत गाव खेड्यातले त्यांच्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। या निमित्तानं फक्त एवढंच नमूद करायचं आहे, बाकीचा विषय आमचे जगन्नाथ सेठ काळे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व तालुका अध्यक्ष मनोज शेजुळे यांनी मुद्दे मांडलेले आहे। मला फक्त याच्यामध्ये एकच मुद्दा मांडायचा आहे की या ठिकाणी बीडीओ मॅडमने सांगितलं की खात्यावर पैसे नाही आहे किंवा हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते खात्यावर पैसे पाठवत नाहीये म्हणून आम्हाला इथं लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे टाकता येत नाहीये। माझा या निमित्तानं खास आरोप आहे भारतीय जनता पार्टीवर की येणारी जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी मतं मिळवण्यासाठी ते पैसे त्यांनी ठेवून घेतलेले आहेत, ते पैसे ते स्वतःच्या खिशात घालणार आहेत आणि मतदानासाठी एक लोकांना ते पैसे आणून देण्याचं त्यांची रणनीती मला या निमित्तानं दिसून येते। परंतु यावेळेस आमचे जे गावकरी आहेत
आमचे जे शेतकरी आहेत ते हुशार झालेले आहेत आणि त्यांच्यावर अन्य अत्याचार झालेला आहे. बीजेपी सरकारला धडा शिकवल्याशिवाय आमचे गावकरी व शेतकरी राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं इशारा देतो, जर आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही सोडले नाही, आमच्या गावकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जर सोडले नाही, तर येणाऱ्या काळात तुमची सत्ता उधळून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शांत बसणार नाही. एवढाच आमचा ठणठणीत या निमित्तानं इशारा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आज आता इथं शिष्टमंडळ घेऊन आलेलं आहे. आज आपली काय मागणी आणि काय आश्वासन दिलेलं आहे? आज आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार, तसेच आमचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, तसेच विलासबाबू अवताडे साहेब आणि किरण पाटील लोणगावकर साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही आज तहसीलला व पंचायत समितीला धरणे आंदोलन तसेच निवेदन देण्याचे ठरले होते. हे निवेदन आम्ही जगन्नाथ शेठ काळे साहेब तसेच विश्वास भैया व सर्व कार्यकर्त्याच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन आम्ही दिले व त्यांच्यासोबत मिटिंग केली. सर्वात महत्त्वाचा विषय 2-3 विषय होते. तहसीलचा विषय अनुदानचा होता, कापसाचा होता आणि सोयाबीन आणि मक्काचा खरेदीचा विषय होता तो तिथं, आणि अतिवृष्टीत उर्वरित 20% जे अनुदान बाकी त्याच्या संदर्भात होता. राहिला पंचायत समितीचा गंभीर विषय म्हणजे ज्या लोकांनी घरं पूर्ण केले पण त्यांना 1 रुपया दिला नाही, त्या घराचं पेमेंट त्यांनी अदा करा असं आम्ही या मीटिंगमध्ये त्यांना बीडीओ मॅडमला सांगितलं. त्यांनी सविस्तरपणे त्याच्यात आम्हाला मार्गदर्शन करून योग्य ते सूचना त्यांनी संबंधित जेईला दिल्या. दुसरा विषय आहे गोठ्याचे बिलं बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचे भेटले नाही, ते पण दिले पाहिजे. ते पण पेमेंट ते सध्या मॅडम म्हणत्या बजेट नाही, आणि नवीन विहिरीचे आणि जुन्या विहिरीचे पेमेंट द्या आणि नवीन विहिरीला मंजूर द्या, हा एक विषय होता. पण दुर्दैवाने ही गोष्ट सांगावं लागते की सरकार खरोखर दिवाळखोरीत निघलेलं आहे. हे कोणी सांगत नाहीये. वरून पेमेंट येत नाही म्हणजे पैसे नाही त्यांच्याकडं, पण ते पैशाचं आव्हान आहे. त्याच्यामुळं आज सर्वसामान्य नागरिक खरोखर खूप परेशान आहे. एमर्जन्सीमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना विहिरी दिल्या तर त्यांचं सिंचनाची व्यवस्था झाली तर ते बागायतमध्ये त्यांचं क्षेत्र येऊ शकतं. त्यामुळं आम्ही आज सर्व काँग्रेसच्या प्रमुख जणांच्या राहुलजी सावंत आहे, गजू मते, सद्दाम भाई आहे, दत्तू काका ठोंबरे, भाऊसाहेब देवकर आहे, जगदीश डवले, सगळे सरपंच मंडळी आहे, घोरपडेजी आहे, सगळे प्रमुख मंडळी तालुक्यातली, ते वाघजी आहे, यांनी आज आम्ही तालुक्यात प्रत्येक पंचायत समिती गणवाईत जाऊन ते कुठले कुठले मुद्दे आहे कोणाकोणाचे ते मुद्दे घेतले आणि ते बीडीओ मॅडमकडे दिले. जर येणाऱ्या 8-10 दिवसात त्यांनी जर सोडले नाही आमचे, तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, खासदार साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते मोठं आंदोलन इथं उभं करू. हे या निमित्ताने त्यांना एक म्हणजे त्यांना सूचना देतो, सूचना वजा त्यांना एक इशारा देतोय. एवढं बोलतो ना.